छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय। प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने इंडिगोने छत्रपती संभाजीनगर ते नवी मुंबईची रविवारची विमान फेरी सप्टेंबर महिन्यासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। कंपनीने ऑपरेशनल कारण पुढे केले असले तरी विमानातील प्रवासी संख्या कमी असल्याने ही सेवा भविष्यात पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत असताना शहराची विमानसेवा मात्र दिवसेंदिवस कमी होत असल्याचं चित्र आहे। हैदराबाद आणि गोवा विमानसेवा यापूर्वी स्थगित करण्यात आली आहे। बेंगळुरूची सेवा आठवड्यातील 4 दिवसांवरून 3 दिवसांवर आली असून त्यातच मुंबईसारख्या विमानसेवा नवी मुंबईकडे वळवण्यात आल्यानंतर आता या सेवेच्या फेऱ्यांमध्येही कपात करण्यात आली आहे। इंडिगोकडून 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर मार्गावरील रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे। कंपनीने यामागे ऑपरेशनल कारण दिले आहे। मात्र नवी मुंबई विमानतळावरून मुंबई शहराच्या मुख्य भागात पोहोचण्यासाठी रात्रीच्या वेळी 2.5 ते 3 तासांचा वेळ लागत असल्याने प्रवाशांना वेळ आणि अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागतोय। याच मार्गावरील सायंकाळची सेवा थेट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाल्याचं सांगितलं जातंय। 186 प्रवासी क्षमतेच्या विमानात सध्या केवळ 40 ते 45 प्रवासी प्रवास करत असल्याचं चित्र दिसून येतंय। त्यामुळे अत्यल्प प्रतिसादामुळे हिवाळी वेळापत्रकात ही सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या छत्रपती संभाजीनगरला सक्षम विमान कनेक्टिव्हिटीची गरज असताना उलट विमान फेऱ्यांमध्ये कपात होत असल्याने उद्योजक आणि प्रवाशांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते।